पहिल्या चेंडूवर मात्र डीप स्क्वेअर लेगला येतोय। हा पहिला चेंडू सुरुवात करत असताना फलंदाज मुकेश नाईकच्या बॅट मधून आलाय। रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरच अगदी 4 धावा आल्या। चौकारानं संघाचं अकाउंट वैयक्तिक अकाउंट ओपन करताना मुकेशला आपण पाहत आहे। टीमची धाव संख्या एक चेंडू पडल्यानंतर संपल्यानंतर 4 धावा। पुन्हा एकदा सज्ज होतोय मिथून। हा चेंडू मात्र आपण पाहत आहे अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप बराचसा बाहेर चेंडू पडलाय, अगदी बाहेरून येतोय आणि चेंडू मात्र सरळ जर आपण पाहू शकाल वाईट। त्यानंतर आपण पाहता शिरडोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आपण पाहताय विजयदादा भोपी यांचा इथे शुभागमन झालंय। त्यांच्या बरोबर आपण पाहताय राजेंद्रजी भोपी या दोन्ही मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत। अगदी क्रांतीवीर महोत्सव आणि अगदी त्याची जबाबदारी विजयदादा भोपी असतील यांच्या माध्यमातून आपण पाहत असतोय आणि राजेंद्र भोपी आणि त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। हा चेंडू मात्र आपण पाहताय एक धावेच्या बरोबरीने धावा संख्या टोटल। इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी यष्ट्यांच्या मधोमध पकडलं जात आहे। फुल टॉस होता, फुल्लर लाईनचा चेंडू फायदा उचलताना नाही, फटका एक्झिक्यूट करू शकला नाही, कन्वर्ट होऊ शकला नाही आणि सरळ यष्ट्यांच्या मधोमध मात्र पकडला गेलाय। लेग बिफोर द विकेट LBW च्या माध्यमातून हा पहिला धक्का लक्ष्मीनारायण आपण पाहत आहे। नितीन स्मृती 11 आपण पाहू शकाल टीम कोहली संघाला पहिला विकेट बाद। धाव संख्या 6 वर लागतोय हा पहिला धक्का। अगदी आपल्या लिलया खिंदावर पडलंय ते शंभू राजे अशा महान पुरुषांना मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी आपल्या या मैदानाच्या समोर आमच्या समोर जे कर्णाला किल्ला तुम्हाला दिसतोय भगवा ध्वज त्याच्यावर फडकतोय आणि तो सुद्धा एकेकाली आपण पाहिला असेल तर मग स्वराज्यामध्ये दाखल होता आणि अगदी त्याच्यावर सुद्धा आपण पाहत असता बरेचसे भाविक भक्त जात असतात, पर्यटक जात असतात आणि मग असं असताना हा कर्णाला किल्ला पाहायला मिळतोय। त्याच्यावर चित्रपट सुद्धा आपण पाहिला, परंतु इथून मात्र जोरदार अपील झाली आहे, परंतु पंचांचा अगदी सिग्नल येतोय फलंदाज बाद असेल। स्पर्धेच्या माध्यमातून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहत आहे विजयदादा भोपी आणि आपला इथे सन्मान केला जाईल। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्यानंतर आपण पाहत आहे आमचे सन्माननीय अगदी याच गावातील आपण पाहू शकाल आमचे प्रितेशजी देशमुख मुकादम अगदी आपण पाहत आहे त्यांचं इथे सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून। प्रितेशजी मुकादम लेदर क्रिकेट अगदी आपण पाहू शकाल जे खेळताना आपण बराच वर्ष त्यांना पाहिलंय, टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय आणि त्यांचं स्वागत। विजयदादांना विनंती करतोय आपण या आपला सन्मान इथे केला जातोय त्याचा आपण स्वीकार करायचा आहे। विजयदादा भोपी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा सन्मान केला जातोय। त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहतो राजेंद्रजी भोपी त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल। त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या आपला सुद्धा सन्मान केला जातोय। जाऊया मागच्या दिशेनं। इथून मात्र बॅटची एज लागतीये, अगदी वेगाने चेंडू निघालाय आणि चेंडू मात्र थांबत नाहीये। लॉंग स्टॉपला चेंडू फरार झालाय आणि हा येतोय अगदी आपण पाहू शकाल
4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धाव संख्या टोटल जोडली जातीये दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेत. त्यांचे सन्माननीय आपण पाहताय विजयदादा भोपी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. त्यांचे स्वागत. मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज आम्हाला दिले ते राजेंद्रजी भोपी साहेब आणि या दोन्ही मान्यवरांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथून मात्र आपण पाहता अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय आणि या फटक्यामध्ये जमल्या टोटल 2 आणि या 2च्या मदतीने धावसंख्या टोटल धावपलकावर जोडली जातीये. ते म्हणजे एक षटकाचा खेळ संपलाय आणि बघ एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम कोहली टीमची धावसंख्या ओले टीमच्या समोर खेळत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमतायत. त्या 2 गडी गमावत असताना 12 धावा धावपलकावर. वेल लॉस ऑफ 2 विकेट. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी पडल्यानंतर पण पाहत आहे यष्टीरक्षक संतोषजी म्हात्रे यांच्या हातामध्ये विसावल्यानंतर डॉट चेंडूची सांगता रोशन मुंगाजीला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर आलाय रोशन मुंगाजी. पंचांच्या डाव्या बाजूने शिरडोन गावाच्या एंड कडून बॉलिंग करताना इथून मात्र आपण पाहताय अगदी लॉफ्ट करतोय. अगदी वेगाने चेंडू मात्र निघालाय आणि त्यानंतर मात्र वेग इतका होता क्षेत्ररक्षक अडवू शकला नाहीये. अडवण्याचे प्रयत्न सुद्धा केले त्यानं परंतु वर निसटलाय आणि सीमारेषा पार चौकार. न 16 धावा 16. पहिली मॅच पहिला सामना. आता मात्र चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला उचली घेतली नजरेसमोरून चेंडू मात्र विसावलाय आणि मग डॉट चेंडूची सांगता आणि समाप्ती मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्थिर 16 पाहायला मिळत आहे. टोटल चेंडू मात्र अद्यापर्यंत संपलेत 9 आणि मग 16 धावा. पूर्वार्ध चालू आहे. पहिलं सत्र चालू आहे. पहिली इनिंग पाहायला मिळत आहे. इथून मात्र बडी मछली जाल में मोठा विकेट अगदी बाद करताना यश मात्र मिळालंय तर रोशन मुंगाजीला झेल टिपलाय संतोष म्हात्रे यांनी जल्लोष मैदानामध्ये. कारण ज्या अगदी खेळीला वादली खेळीला सुरुवात झाली असती आणि त्या खेळीला मात्र थांबवण्याचं काम केलंय ते म्हणजे मुकेश नाईकच्या खेळीला अंत लावलाय आणि तिसरा विकेट गारद होतोय तो लक्ष्मी नारायण नितीन स्मृती 11 आपण पाहताय टीम कोहली संघाचा तिसरा गडी बाद. टीमची धावसंख्या 16. आणि मग विकेट गेली. अगदी महत्वाची विकेट बाद करण्यामध्ये यश आलाय. थोडासा नाराज आहे कारण त्याला माहिती आहे मैदानामध्ये थांबणं धावा जमवणं हे खूप महत्वाचं. कारण समोर अजित मुंगाजी रोशन मुंगाजी असे चांगले चांगले खेळाडू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणे 4 षटकामध्ये कमीत कमी 40 प्लस 45 50 धावा येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असेल या मॅच मध्ये. परंतु 4 चेंडू संपलेत. दुसऱ्या षटकामधील रोशननं खर्च केल्या त्या 4 धावा. 3 डॉट 1 विकेट. पुढचा चेंडू त्याच्या समोर येतोय प्रफुल्ल.
इथून मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो यष्ट्यांच्या मधोमध आणि पकडलं जात आहे लेग बिफोर द विकेट. इथून मात्र आणखी एक धक्का, आणखी एक विकेट. तंबूच्या श्रेयाला कोहली टीमचा फलंदाज आल्या पावली माघारी परतावं लागतंय. चौथ्या चेंडूवर विकेट, पाचव्या चेंडूवर विकेट. हॅट्रिक साठी अगदी सज्ज होतो आहे रोशन मुंगाजी ऑन हॅट्रिक बॉल आणि समोर आलाय मंथन. यशस्वी षटक सध्याच्या घडीला अद्यापर्यंत लाजवाब लाजवाब. वॉट बॉलिंग, अगदी वॉट डिलेव्हरी. यावेळेला अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडल्यानंतर वेगानं निघालाय आणि मग यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावल्यानंतर 2 षटकांचा खेळ मात्र संपलाय. पूर्वार्ध सुरू आहे आणि 4 धावा दिल्या या षटकामध्ये. 2 गडी बाद केले महत्वाचे आणि टोटल रन स्कोर कार्डवर जमल्या त्या 8च्या सरासरीनं 16 धावा. 16 पहिले षटक आपण पाहिलं कोहली टीमच्या बाजूनं 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं असेल तर टोटल धाव संख्या फक्त खर्च झाली 4 आणि मग अशा हे षटक राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये अगदी खेळ राहिला चांगला ओले टीमचा. धाव संख्या 16. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचे बघा. साई टीम आणि मोहो टीम. साई आणि मोहो आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. इनिंग संपतोय तसं आपण लगेच टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस आणि या मॅच मधून अगदी जो जिंकेल त्याला थांबायचा. त्यानंतर तिसरा सामना चिखले आणि पळसपे आणि नंतर वलवली आणि पाटणोली अशा 8 संघ पाहायला मिळतात. नशीब अजमावतील कोणता संघ पुढे जाईल. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू आपण पाहताय अगदी ऑफस्टमवर होता, बाहेर निघत होता. त्या चेंडूला मात्र अगदी छेडछाडी करण्याचा प्रयत्न. बॅट अगदी शेवटच्या मुवमेंटला खोलली आणि त्याच्यावर मात्र मिळवली सिंगल. फलंदाज आपण पाहताय गोलंदाज दर्शनला आपण पाहताय. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च करतोय. आता मात्र स्ट्राईक वर येतोय मंथन आणि प्रफुल अशी जोडी पाहायला मिळत आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं अगदी डावखुऱ्याचा गोलंदाज. नॅचरल स्विंग जबरदस्त जबरदस्त अगदी खोलामध्ये ब्लॉक हॉल मध्ये आणि त्या चेंडूला मात्र पिच करताना आपण पाहताय आणि त्यानंतर बघ फलंदाजांना बांधून ठेवलं जातं, अगदी शांत ठेवलं जात आहे आणि बघ चांगली गोलंदाजी करताना आपण दर्शनला पाहताय. हा चेंडू आपण पाहू शकाल इथून मात्र चुकी होतीये परंतु पंचांचा इशारा 1+1 अवांतर वाईट. त्यानंतर धावलेली 1 धाव अशा मिळतात एक्स्ट्रा 2 धावा आणि धावेच्या 2च्या बरोबरीने धावा संख्या टोटल 19 धावा पाहायला मिळतात. सिंगल डबल अगदी प्राधान्य दिले जात आहे. एक धावेला अगदी आपण पाहू शकाल पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळतं मोठे फटके येणं, षटकार चौकार येणं हे तितकंच महत्वाचं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा फटका अगदी खेळायचा होता परंतु एक्झिक्यूट करू शकला नाहीये आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येतं दर्शनला. धावसंख्या टोटल आता अस्थिर आहे 19 धावा. 19 तिसरं षटक आपण पाहू शकाल. 19 रन स्कोर कार्ड वर तुम्ही पाहता. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी. चेंडू मात्र अगदी बाहेर निघतोय आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच संजयजी दिसले सरांचा इशारा आलाय. हा चेंडू मात्र असेल तो अवांतर वाईट. दुसरं दशक धावफलकावर जोडलंय.
20 धावा पाहायला मिळतात. स्विच इट वारंवार सातत्याने अगदी आपण पाहताय स्विच इट खेळण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मी म्हणेन सरळ बॅटने सुद्धा फटका येऊ शकतो, कन्वर्ट करू शकतो, परंतु शरीराची हालचाल होणं, अगदी फुटवर्कचा वापर या सुद्धा खूप क्रिकेटमध्ये महत्त्वाचा आणि ते तुम्हाला करावं लागेल. इथून मात्र आपण पाहता अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. समोरील दिशेमध्ये लॉंग ऑन मध्ये मिथून आहेत. चेंडूला उचलतात, फेकतायत वेगानं. 2 धावा कंप्लीट आणि या दोनच्या मदतीने धावा संख्या टोटल जोडली 22 धावा. 22 रन्स स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. षटक तिसरं आणि त्याच्यामध्ये उर्वरित एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि धाव संख्या 22 पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 22 धावा जोडताना पण पाहत आहे. इथून मात्र अक्रॉस झालेत. फटका चांगला कन्वर्ट झाला नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, परंतु धावा किती देऊन जाईल हे सुद्धा पायचा. चेंडू अडवलाय, प्रयत्न करतोय आणि आता मात्र धावून घेतल्या जात आहेत या चेंडूवर. टोटल 4 धावा. चौकार जरी अडवला असेल तरी चौकार मात्र पूर्ण केलाय. 4 धावा जमवल्या आणि मग 4 धावेनं धाव संख्या आता टोटल जोडली 26 धावा. षटक 3 संपली. अगदी चांगलं षटक राहिलं होतं दर्शन याचं, परंतु शेवटच्या चेंडूवर धावून घेतलेल्या 4 पाणी न्यायचा आणि मग टोटल जमल्या 26. 3 षटकं पूर्ण झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि मग धाव संख्या टोटल 26. 26 धावा टीम कोहली संघाची अजनबी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आमचे मराठीचे उत्कृष्ट समालोचक आपण पाहताय अमितजी भोपी यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळाला. एक चांगला मराठीचा आवाज, चांगलं समालोचन सातत्याने व्यासपीठावरून आपण पाहत असतो आणि त्यांचं स्वागत. आमचे विजयदादा भोपी, त्यानंतर शरद दादा, राजेंद्रजी भोपी आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि मॅन ऑफ द मॅच आम्हाला दिलेत. त्या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. अगदी शिरोडोन गावामध्ये शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर भूमिका आपण पाहत असतो. चांगली प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येक जण अगदी आपण पाहिलं तर मग आपला हातभार लावत असतो आणि ज्यानी ज्यानी या स्पर्धेला आपला हातभार लावलाय त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. 3 षटकं संपली. 26 धावा जोडल्यात. शेवटचा षटक घेऊन बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज पार्थ मुंगाजीला आपण पाहताय. पार्थ मुंगाजी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गोलंदाजी करताना पार्थला आपण पाहू शकाल आणि मग त्यानंतर मात्र आता कशी फलंदाजी होईल मंथन आणि प्रफुल्लच्या माध्यमातून हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनतं आहे. चला टॉस साठी संपर्क करायचा. षटक संपलं की आपण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. मोहो विपक्ष साई असे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला अगदी कर्नाळा विभागातील साई संघ, दुसऱ्या बाजूला अगदी आपल्या या पनवेल विभागातील आपण पाहतोय मोहो संघ. आणि एक चांगली मॅच, चांगली फाईट तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ तगडे, दोन्ही संघ दिग्गज आहेत आणि त्या दोन्ही संघाचा खेळ मात्र तुम्हाला अगदी पाहायला मिळेल. साई गावाचं टेनिस क्रिकेट जर आपण पाहिलं तर अगदी उंचावर आपण पाहिलंय. बऱ्याच वर्षापासून पाहताय चांगले चांगले खेळाडू घडताय. चांगल्या खेळाडूंचा खेळ आपण पाहतोय आणि त्यांच्या बरोबरीनं मोह टेनिस क्रिकेटचा सुद्धा विचार केला तर एक नवीन नवीन खेळाडू या गावानं दिलेत रायगडला. असे 2 संघ एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतील. चला थोडस मैदानाच्या बाजूने चाला. पार्थचा हा पहिला चेंडू आपण पाहताय. फटका फसलाय आणि मग अगदी आपण पाहू शकाल ऑनसाइड लेग साइडच्या दिशेनं रोशनने टिपलाय झेल आणि इथून मात्र संपलाय. फलंदाज आपण पाहू शकाल मंथनचा खेळ. फलंदाज बाद.
तर या स्पर्धेचे आयोजक आपण पाहता आमचे प्रशांत घरत यांचं इथे आगमन झालंय. अगदी गुड मॉर्निंग झाली आहे त्यांची. त्यांचं स्वागत करूया प्रशांत घरत. त्यानंतर आमचे ऋषिकेशला आपण पाहता. आत्ताच आपण पाहताय 2-4 झालेत. त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या पुढच्या इनिंगला आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. वैवाहिक जीवन अगदी संपन्न झालंय आणि त्यांना खूप सारे शुभेच्छा असतील. कारण एकटं जीवन आणि त्यानंतर वैवाहिक जीवन यात बराच फरक आहे. आणि मग असं असताना दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आयुष्याचे अगदी तुम्हाला बरेचसे अनुभव बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवर सज्ज पार्थ मुंगाजी. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केला होता परंतु रोशन मात्र सरसावलाय आणि मग बॅक टू बॅक इथून मात्र मिळतीये ही तबलता 2 अगदी आयोजकांना विनंती करतोय आपण तिसऱ्या पंचांची कामगिरी पार पाडायची. आयोजक प्रशांत या. चेंडू अगदी बिमार आहे की नाही पाहिलं जाईल. हाईट अगदी कमरेच्या वरती आहे की नाही पाहायचं आहे. अगदी बिमर चेंडू आहे की नाही पाहिलं जात आहे. पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कमरेच्या वरती आहे की नाही. समर्थ इव्हेंट लाईव्ह तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून ही चाचपणी केली जाते. सर्व आयोजक पाहायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी अगदी उंचावरून परंतु त्यानंतर अगदी खाली फ्लो होत होता आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं असेल तर विकेट गेली. आणखी एक बॅक टू बॅक 2 विकेट. आता मात्र उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये धावा जमवणं खूप महत्वाचं आहे. 26 जमल्यात म्हणजे 14 धावा तरी येणं 40 जमणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. खऱ्या मैदानावर धावा जमतायत, धावा चेस होत आहेत, डिपेंड सुद्धा होत आहेत, वाचवले सुद्धा जाऊ शकतात. असं खूप चांगलं ऐतिहासिक मैदान आहे आणि या गावाची ओळख अगदी आपण पाहताय आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या नावानं पाहायला मिळते. नवीन फलंदाज आशिषला आपण पाहताय. आशिष करावकर येतोय. पार्थ ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पुढचा चेंडू पारचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहता अगदी समोरील दिशेमध्ये खेळतो. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे अडवतो आहे परंतु पूर्ण करतोय या चेंडूवर आशिष 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावा संख्या टोटल जोडतीये 28 धावा. 28 रन्स पाहायला मिळतात. पहिला सामना उद्घाटनाचा पाहायला मिळतोय. टोटल विकेट गेलेत 6. इथून मात्र शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न परंतु अडवलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज आणखी एक विकेट रनआउटची. 7वा विकेट 7वा गडी बाद टीम कोहली संघाचा. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी आपण पाहता यावेळेला एक सिंगल येते. सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या टोटल
30 धावा. तुम्ही सारखी बोटा नका घालू मग बरोबर राहील. बोटा घातली तर बिघडतं तुम्हाला डीजे वाले नाही ना. 30 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या जातात. 30 धावा लागतायत. बॅटची आणखी एक एज आणि आणखी एक फलंदाज बाद. आणखी एक विकेट जातोय. फलंदाज बाद झालाय आणि इथून मात्र षटक संपलाय. पूर्वार्ध संपलाय. 4 षटकांचा खेळ मात्र संपला. पार्थनं खर्च केला टोटल 4 धावांनी गडी बाद केले. 3 गडी बाद, 1 रनआउटची विकेट. आणि मग अशा आपण पाहिलं असतील तर एक चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक रोशन मुंगाजी, त्यानंतर दर्शन आणि त्यानंतर पार्थ. परंतु मिथूनचं राहिलेलं पहिलं षटक आपण पाहिलं असेल ते होतं पॉवर प्लेचं. त्यामध्ये 12 धावा. अशा टोटल जमल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आणि करायच्या त्या ओले टीमला 31 धावा. चला इनिंग ब्रेक झालाय. साई टीम आणि मोहो टीम, चला टॉस साठी या. साई आणि मोहो दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच संपर्क करायचा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. मोहो विपक्ष साई अशी पुढची लढत असेल पहिल्या फेरीची. मोहो टीमचा कर्णधार आलाय. साई टीमला विनंती आहे आपण टॉस साठी या. चार षटकं करायचे आहेत. 31 टॉस होईल इनिंग ब्रेक्स मध्ये. परंतु तत्पूर्वी ऐकूया आपण सुमधुर आमच्या आता येणार ना नाहीतरी त्याचा आवाज नाही तरी नाही रे 3 दिवस त्याला चला टॉस करूया आपण. साई विपक्ष मोहो अशी मॅच प्रशांत घरे त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. सामना पहिल्या फेरीचा दुसरा. ओली टीमचे कर्णधार बघा आयोजकांशी संपर्क साधा आपण. अगदी येत्या फेब्रुवारी 2025 मध्ये याच मैदानावर नाईट स्पर्धा, भली मोठी नाईट रजनी स्पर्धा
1 लाखाची स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर सुरू होताना पाहायला मिळणार आहे. कमिंग सून युवा क्रांतीवीर आपण पाहत आहे. क्रांतीवीर चषक नाईट रजनी स्पर्धा याच मैदानावर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला मिळेल. त्याच्या आधी आणखी स्पर्धा डे स्पर्धा सुद्धा पाहायला मिळतील. त्यानंतर SSC ट्रॉफी, शिरडॉन प्रीमियर लीग या वेगवेगळ्या स्पर्धा आपण या मैदानावर पाहू शकणार आहात. पुढच्या सामन्याचा टॉस झाला, टॉस जिंकलाय. साई टीमने नाणेफेकी जिंकली आहे. सामना संपला की आपल्या डिसिजनवर अंमल करा आणि मग जाऊया पुढच्या सत्रामध्ये अगदी दुसऱ्या इनिंगसाठी. येणारे चेंडू असतील 24. 4 षटकांनी करायचे आहेत ते 31 धावा टीम ओवळे संघाला, तर कोहली टीमला डिपेंड करायचे आहेत 31 धावा. सामना कसा असेल, सामना कसा होईल, अगदी सामन्यामध्ये मग ओवळे टीमने केलेली गोलंदाजी, तीच गोलंदाजी पुन्हा एकदा त्याचं पुनरावृत्ती अगदी कोहली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, हे सुद्धा आपण पाहूया. बॉलिंग मार्कवर येतो आहे मुकेश नाईक, रायगडच्या पटलावरचं एक ग्रामीण मधील मोठं नाव. आणि मग समोर आहे संतोष माद्रे, एक लिजंड क्रिकेटर, लिजंड खेळाडू. बरीच वर्ष त्यांना आपण पाहिलंय आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव इथून मात्र पाहायला मिळाला. कारण अगदी आपण पाहतोय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी तुमची गुरु किल्ली, सर्वात मोठा गुरु. आणि मग चांगला फटका आपण पाहिला ऑन साइडला आणि पहिल्याच चेंडूवर मुकेश यांच्या आला हा चौकार. 4 धावा टीमसाठी जमवत असताना मागच्या इनिंग मध्ये सुद्धा मुकेशने लगावलेला पहिला चौकार आपण पाहिला, सुरुवात तशीच होती. आता सुद्धा आपण पाहतोय लाजवाब लाजवाब तंत्रशुद्ध फलंदाजी. अगदी खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त क्लिक केलं, फ्लिक केलं, दिशा दिली, शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केलाय आणि येतोय हा दुसरा बॅक टू बॅक चौकार. दोन चौकारांच्या साह्यानं अगदी 8 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 8, करायची आहेत 31. आणि मग संतोष मात्र वैयक्तिक 8 या धावसंख्येवर चौकार खेळतोय 2. पुढचा चेंडू मुकेश नाईक यांचा कशा पद्धतीचा असेल, कसा चेंडू हाताळला जाईल. आता मात्र चांगला चेंडू होता, अगदी वेगवान, तेज तर्रार वेगानं फेकला होता आणि त्यानंतर बाटची एज, परंतु झेल टिपू शकले नाही. आणि त्यानंतर मग आपण पाहिलं असेल तर हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या स्थिर आहे आता 8 धावा. इथून मात्र यष्ट्यांचा वेध अगदी ब्लॉक होल मध्ये आणि मग आपण पाहताय यष्टी उखाडून काढली जातीय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अगदी स्विच करायचं होतं आणि त्याच्यावर मात्र मिळतीये सफलता. 4 चेंडू संपले, 1 गडी गमावलाय, 1 विकेट मात्र संपादन केलाय कोहली टीमनं. 8 धावा. संध्याकाळी लाव. इथून मात्र आल्या पावली माघारी परतावं लागतंय. फलंदाज होते सूरजला आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक होता तैनात, फक्त चेंडूवर अगदी आपण पाहतोय दिशा देण्याचं काम करत होता. परंतु चेंडू इतका वेगानं होता, बॅटवर पडल्यानंतर सरळ 30 यार्डच्या आतमध्ये असणार शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आशिषनं
आणि फलंदाज मात्र बाद झालाय. विकेट बॅक टू बॅक दुसरी जाते ओले टीमची. सूरज बॅक टू द डगआउट. आमचे ऋषी हसतायत बघा. ऋषी हसतोय, तो समजलाय आणि हसतोय. अगदी आयोजक आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा टीमची धावसंख्या टोटल स्थिर आहे 8 धावा. इथून मात्र आपण पाहता अगदी चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहिला असेल. हलक्या हातानं लॉंग ऑफ मध्ये खेळतोय समोरील दिशेमध्ये. आणि बघ आपण पाहू शकाल 2 चौकार, परंतु त्यानंतर झालेलं कमबॅक, 2 सफलता, असं आता मात्र यशस्वी षटक राहिलंय मुकेश नाईकचं. टोटल 6 चेंडूचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि अजनबी ओली टीमची धावसंख्या 9 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथून मात्र आपण पाहताय येणारे चेंडू 18, 22 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 22चं इक्वेशन. मॅच मध्ये अगदी जीव तोडून मेहनत करावी लागेल. अगदी चांगली गोलंदाजी करणं, डॉट चेंडू, विकेट घेणं, जी गोलंदाजी ओले टीमने केली कोहली टीमच्या समोर, आणि त्याचं उदाहरण, त्याचा नमुना तुम्हाला पेश करावा लागेल. कारण 18 मध्ये करायचे 22, आणि असं असताना मग फारसं आव्हान महागडं नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अगदी क्रिकेट हा खेळ रंग बदलणारा खेळ आहे. कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद देतो, कधी शांत ठेवतो, तर कधी अगदी वेगवेगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये पटलावर पाहायला मिळतात. इथून मात्र गोलंदाज सज्ज होतोय तेजसचा हा पहिला चेंडू. अगदी वेगळ्या शैलीनं चेंडूला हाताळतोय. वेगळ्या पद्धतीचा हा चेंडू होता. आउटसाइड दी लेग स्टंप. संगम भोईर सरांचा इशारा आलाय. हा चेंडू मात्र अवांतर आहे, वाईड आहे. आणि या वाईडनं मात्र धावसंख्या टोटल जोडली आहे, ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 धावा, 10 रन्स पाहायला मिळत आहेत. येणारे 18 मध्ये आता 21 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 21 धावा. हा चेंडू आपण पाहताय अगदी ऑफ स्टंपवर होता. अगदी चांगल्या पद्धतीने वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहताय. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आलाय, डॉट आलाय. धावसंख्या स्थिर 10 धावा. आमचे महेश वाजेकर माडी, 6 भाषेवर प्रभुत्व असणार हे मराठी समालोचक, आणि त्यांचा पण स्वागत करूया. इथून मात्र फटका लाजवाब आहे. क्लास पाहायला मिळतोय. फटका एक्झिक्यूट केलाय आणि फटका मात्र सरळ शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना अगदी डीप फाईन लेग मध्ये फरार झालाय. आणि हा येतोय या स्पर्धेमधील पहिला षटकार. फलंदाज होते, पार्कच्या बॅट मधून आलाय हा दमदार स्ट्रोक, 6 षटकार. मर्द मराठा अगदी सिंहाचा छावा, छत्रपती शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी दारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. अगदी गोलंदाज आता खराब कामगिरी करतोय. षटकार आला, त्यानंतर थोडंसं आता दडपण त्याच्यावर आलाय. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय हा चेंडू सुद्धा आपण पाहू शकाल अवांतर. अगदी बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर पाहायला मिळतात. टोटल जर आपण विचार केला असेल तर मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं असेल का, तर वेस्ट इंडिज टीमचे मायकल हॉल्डिंग अगदी टोटल पूर्ण करिअरमध्ये, कारकिर्दीमध्ये जर आपण पाहिली ना, 812 षटकं त्याने फेकली होती. आणि बघ 4872 चेंडू फेकले आणि त्यामध्ये एकही स्क्वेअर चेंडू नव्हता. अशी गोलंदाजी
अगदी आपण पाहिले होते, परंतु इथून मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अवांतर चेंडू बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो. इथून मात्र आपण पाहता लॉंग ऑफ मध्ये फटका, एक सिंगल पाहायला मिळतीये आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली 19 धावा. आता मात्र 12 धावेची गरज. अजित मुंगाजी बऱ्याच उशिरानं स्ट्राईक वर येतो. अद्याप पहिला चेंडूचा खेळ करेल, पहिला चेंडू फेस करतोय. मगाशीच मी अगदी उदाहरण दिलं आउटसाइड दी लेग स्टंप. पुन्हा एकदा खराब कामगिरी पाहायला मिळत आहे. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज अगदी लय त्याला मिळत नाहीये आणि मग कुठेतरी भरकटली अशी गोलंदाजी पाहायला मिळतं. मुकेशने केलेली कामगिरी आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिला तर एक खराब कामगिरी गोलंदाजी. तेजसला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सज्ज होतो अजितच्या समोर. आता मात्र उर्वरित 11 धावेची गरज आहे. 15 चेंडू 11. हा चेंडू आपण पाहता पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. अगदी खेळपट्टीच्या अगदी आपण पाहताय बाहेर येणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेमधील पहिला नो चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल फ्रीडचा. अगदी नो चेंडू. उघडा डोले बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्रीड. मग बॉलिंग मार्कवर सज्ज होतो गोलंदाज तेजस. अगदी पाहायला मिळतील, परंतु डिसिजन अगदी पाहायला मिळेल. विचार विनिमय आणि त्यानंतर मग वाईड आहे. अवांतर चेंडू फ्रीट नसेल. पुढच्या चेंडूवर आपण पाहत आहे आणि धावसंख्या आता इथून मात्र आपण पाहू शकाल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, झेल टिपतोय. अजित मुंगाजी मोठा विकेट बाद झालाय. पहिला चेंडू फेस करताना एक धावसंख्या मोठी घेण्याच्या नादामध्ये विकेट देऊन बसलाय आणि धक्का लागतो आणखी एक ओली टीमला. अगदी सशस्त्र क्रांतीचे पहिले क्रांतिकारक ज्यांनी क्रांतीला केली सुरुवात आणि ती क्रांती जर आपण पाहिली तर भारतीय स्वातंत्र्यासाठी अगदी चांगली ठरली. आणि त्यानंतर मग अनेक क्रांतिकारक घडले गेले, महापुरुष घडले गेले आणि त्यांना मात्र ती अगदी संजीवनी देणारी क्रांती होती. जी क्रांतीची ज्वाला मात्र पेटवली गेली आणि तशीच मात्र अगदी जिवंत ठेवली, पेटवत ठेवली. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल तर मग अगदी आपण पाहिलं भारताला स्वातंत्र्य मिळालंय. इथून मात्र तेजसचा हा चेंडू आपण पाहताय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेटला आपण पाहताय फील्ड करतोय. रोशनचा हा फटका आपण पाहताय आणि मग त्यानं एक धाव कंप्लीट केली आणि या एकच्या बरोबरीने टोटल धावा जोडतायत 22 धावा. 22 धावा जोडतायत. 9 धावेची गरज. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. बरेच चेंडू अगदी फेकलेत बघा, 10 चेंडू टोटल. हा चेंडू आपण पाहताय आउटसाइड दी लेग स्टंप. पुन्हा एकदा खराब. मी म्हणेन अगदी आपण पाहिलं ना तर अवांतर चेंडू जर कमी आले असते ना अगदी तर मग या मॅच मध्ये मी म्हणेन कोहली संघाला सुद्धा टोटल 6 चेंडू स्वैर मारे केलेत. अगदी खराब गोलंदाजी, कारण जितके वाईट चेंडू तितका मग षटक लांबणीवर जात असतं. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. अवांतर चेंडू, वाईट चेंडू, षटकाराचा प्रहार सुद्धा 2 आपण पाहिले. षटक संपलाय आणि या 6 धावेच्या मदतीने टोटल धावा जोडल्या 29 धावा. आता मात्र येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 2 धावेची. त्यानंतर आपण पाहताय आमचे सन्माननीय गणेशजी भोपी दादांचा इथे शुभागमन झालाय.
अगदी राजकीय पटलावरचं तर स्वराज्याची राजधानी रायगड अगदी आपण पाहिलाय आणि इथून मात्र 2 धावा संपादन केल्या आणि या 2च्या मदतीनं सामना जिंकलाय टीम अजनबी ओळे टीम